नमस्कार. ब्राह्मणवादी मोहन भागवत म्हणत आहे की भारत विश्वगुरु बनण्याची वेळ आलेली आहे. भारत का समय तो आ गया है. हरियाणामध्ये एका दलित युवकाला फक्त चोरीच्या संशयावरून विहिरीमध्ये उलट लटकवून मारले. यूपीमध्ये दलित मुलीला हरिकेश गुप्ता नावाच्या व्यक्तीने चोरीच्या संशयावरून झाडाला बांधून मारले. एका मोठ्या वर्गावर तुम्ही सतत अन्याय करताय आणि म्हणताय की भारत विश्वगुरु बनणार आहे. तुम्ही तुमच्याच लोकांवर सतत अन्याय करता, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवता, दलितांवर सतत अन्याय करता आणि विश्वगुरूचे स्वप्न दाखवता. 1% लोकांकडे देशाची संपत्ती एकवटणे म्हणजे विश्वगुरू होणे नाही. आजही देशामध्ये आर्थिक असमानता एवढी आहे की एक वर्ग सतत दारिद्र्य रेषेखाली जीवन कंटत आहे, जंगलामध्ये जीवन कंटत आहे, त्यांच्यावर सतत अन्याय होत आहे आणि तुम्ही विश्वगुरूच्या गप्पा मारत आहात. कुठला विश्वगुरू होणार भारत, जर का 7,000 लोक हे दररोज देशामध्ये भूकबळीने मरत आहेत. शाळेमध्ये जायच्या वेळेमध्ये हे लेकर आज बॉटला विकून त्यांची उपजीविका भागवत आहेत आणि तुम्ही विश्वगुरूच्या गप्पा मारतायत. विश्वगुरू वगैरे हे फक्त आणि फक्त थोतांड गप्पा आहेत. हा ब्राह्मणवाद्यांचा एक डाव आहे. ब्राह्मणवादी सत्ता त्यांना परत एकदा प्रस्थापित करायची आहे, म्हणून लोकांना फक्त आणि फक्त विश्वगुरूच्या थोतांड गप्पा शिकवायच्या आणि आपला डाव साधायचा आहे. जय भीम.